महाराष्ट्राचं नाव देशाच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवणारी जी काही राजघराणी होऊन गेली त्याच्यामधलं एक घराणं म्हणजे होळकर घराणं। या घराण्याने उत्तरेमध्ये मराठ्यांचं साम्राज्य विस्तार तर केलाच, परंतु केसरिया ध्वज सुद्धा डौलाने फडकत ठेवण्याचं कार्य देखील केलं। या घराण्याविषयी काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, जसं की या घराण्याची स्थापना केली सुभेदार मल्हारराव होळकर यांनी, परंतु त्यांचा जन्म कुठल्या राजघराण्यामध्ये झाला नव्हता। एक गरीब मेंढपाळ कुटुंबामधला मुलगा स्वतःच्या कर्तृत्वावर मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा सुभेदार बनला। यांच्या सुनबाई म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर। अहिल्यादेवी होळकर यांच्या काळामध्ये माळवा प्रांतात अस्पृश्यता बंदी, सती प्रथा बंदी, स्त्रियांना शिक्षण, स्त्रियांचा लष्करामध्ये सहभाग अशा क्रांतिकारी संकल्पना राबवल्या गेल्या, ज्याच्याबद्दल फार कुठे बोललं जात नाही। ज्या काळामध्ये स्त्रीला उंबरठ्याच्या बाहेर पडण्याची परवानगी नव्हती, त्या काळामध्ये स्त्री राजसिंहासनावर बसू शकते, राज्य करू शकते असा धडा स्वतःच्या कृतीमधून घालून देणारं हेच होळकर घराणं। चक्रवर्ती महाराजा सम्राट यशवंतराजे होळकर यांच्या उल्लेखाशिवाय होळकर घराण्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही। यांनी इंग्रजांच्या विरोधात 18 लढाया लढल्या आणि 18च्या 18 लढाया जिंकल्या देखील। असं म्हटलं जातं, जर त्यांना त्यांच्या प्रकृतीने आणि समकालीन लोकांनी साथ दिली असती तर त्यांनी इंग्रजांना सुद्धा या देशाच्या बाहेर पळवून लावलं असतं। या रियासतीमधील एक तरुण राजा सवाई तुकोजी राजे होळकर याच्याबरोबर इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज याचे मैत्रीपूर्ण संबंध होते। जेव्हा पंचम जॉर्जला आपली भारतातली राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला हलवायची होती, तेव्हा त्याने सवाई तुकोजी राजे होळकर यांच्याकडे एक शब्द टाकला। त्याला दिल्लीला व्हाईसरॉयचा बंगला बनवायचा होता, त्यासाठी लागणारी प्रॉपर्टी पाहिजे होती। तेव्हा सवाई तुकोजी राजे होळकर यांनी आपल्या रायसीना हिलवरची प्रॉपर्टी त्याला दान देऊन टाकली। त्या जागेमध्ये व्हाईसरॉयची भव्य वास्तू उभी राहिली, जिथे स्वातंत्र्यपूर्व काळात व्हाईसरॉय भारताचा राज्यकारभार बघायचा। तिथे स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे राहायला गेले आणि त्या वास्तूचं नामकरण पडलं राष्ट्रपती भवन। होळकर घराण्याने मंदिरे असतील, धर्मशाळा असतील, विद्यालये असतील, विद्यापीठे असतील यांना सढळ हस्ताने मदत केलेली आहे। होळकरांच्या इस्टेटीमध्ये आज राष्ट्रपती भवन उभं आहे। जर तुम्हालाही होळकर रियासतीबद्दल अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी माहित असतील तर त्या कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा।